नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण वांग्याची एका वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवतो. ही भाजी बनवायला सोपी आहे आणि अगदी चाटून पुसून खाल अशी ही मस्त वेगळी आणि भन्नाट रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं बघा, मी ताजी वांगी घेतली होती. आता आपण कोल्हापूरच्या भागामध्ये राहतो तर आपल्याकडे हिरवी वांगी असतात, पण अशी जी वांगी आहेत तर ही वांगी आपल्याला शहराकडच्या भागामध्ये जसं की पुणे आणि मुंबईला बघायला मिळतात. तर ही वांगी तिकडच्या भागातली असल्यामुळे थोडीशी चवीला ही वेगळी असतात. आता बघा, वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर देठाचा जो भाग आहे तो अशा पद्धतीनं कट करून घेतला. आता देठ पूर्ण काढायचं नाही, कारण वांग्याची जी काही मूळ चव आहे, जी काही सगळी चव आहे ती पूर्ण देठामध्ये असते. आता बघा, देठ छान असं कट करून झाल्यानंतर सुरीनं आपण त्याला अधिक आकारामध्ये कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या वांग्याच्या आतमध्ये जर काही किडकं वगैरे असेल, जर काही अळी वगैरे असेल, जर काही किडलेलं वगैरे असेल तर ते आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने आपण ते चेक पण करून घेऊ शकतो. आता सगळी वांगी बघा, आता आपण ज्या पद्धतीनं भरल्या वांग्याला आपण वांगी कट करतो किंवा चिरून घेतो, तर अगदी मी त्याच पद्धतीनं ही वांगी चिरून घेतलेली आहेत. सगळी वांगी बघा आता अगदी मस्तपैकी अशी चिरून झालेली आहेत. आता जेव्हा वांगी आपण चिरून घेतो तेव्हा ती लगेच काळी पडतात, तर ती काळी पडू नये म्हणून इथे एका बघा मोठ्या बाउलमध्ये मी थोडं पाणी घालून घेतलंय. आता ह्यामध्ये आपण चिरून घेतलेली सगळी वांगी आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी अजिबात काळी पडत नाहीत, ही वांगी आहे अशी राहतात. तर आता हे बघा आपण एका साईडला ठेवूयात आणि आता आपण एक वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेत, अर्धा इंच आल्याचे काप घालून घेतलेत, भरपूर सारी असे मी कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर 2 मोठे चमचे इथं बघा मी सुकं खोबरं खिसून घेतलं होतं आणि ते भाजून घेतले. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलाय. जर तुमच्याकडे शेंगदाणे असेल तुम्ही ते भाजलेले शेंगदाणे पण वापरू शकता. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आता आपण हे चांगली अशी बारीक अशी आपण हे वाटण असं वाटून घेणार आहोत. हे वाटण तुम्ही कोणत्याही रेसिपीला वापरू शकता. जी जर तुम्ही मसालेदार किंवा ग्रेव्हीदार भाजी करणार असाल तर त्या रेसिपीला देखील हे वाटण वापरू शकता. तर हे मस्त असं हिरवं वाटण तयार आहे. तोपर्यंत बघा, ही वांगी पाण्यामध्ये ठेवली होती. तर ही वांगी आता आपण एका कापडावरती काढून घेऊयात. तर हे कॉटनचं कापड घेतले आणि ह्या कॉटनच्या कापडावरती आपण हे जे पाणी आहे ते टिपून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझा व्हिडिओ झाला तर नोटिफिकेशन सरळ तुम्हाला बघायला मिळेल. तर आता इथं बघा, गॅसवरती एक मी कढई ठेवली आणि ह्यामध्ये मी 1 चमचा इतकं तेल घालून घेतलं. तेल थोडं गरम झाल्यानंतर जी वांगी आपण कापडावरती थोडंसं पाणी टिपून घेतलं ती संपूर्ण वांगी आपण तेलामध्ये घालून घेतोय आणि मध्यम गॅसच्या आचेवरती ह्या तेलावरती आपण एक 3 ते 4 मिनटं ही चांगली परतवून घेणार आहोत. जेव्हा भरली वांगी करतो तेव्हा आपण मसाला नेहमी आतमध्ये भरतो आणि ही वांगी वाफवून घेतो किंवा डायरेक्ट फोडणी टाकतो, पण ही पद्धत थोडी वेगळी आहे आणि त्यामुळेच ही भाजी अगदी छान लागते. जर तुम्ही हॉटेलवरती वगैरे वांग्याची भाजी जर ऑर्डर केली असेल तर ती अगदी अशीच लागते. तर आता इथं बघा, ह्या वांग्यांना छानपैकी असे मस्त डाग पडायला सुरुवात झालेली आहे. अशा वांग्यांना छान डाग पडायला सुरुवात झाली की आता गॅस थोडासा मध्यम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेणार आहोत. तर मीठ का घालतोय तर वांगी बघा थोडीशी वातड असतात आणि त्याबद्दल थोडीशी तुरटही असतात आणि ही मीठ घातल्यामुळं थोडंसं वांग्यांना पाणी सुटतं आणि वांगी थोडीशी मऊ आणि शिजायला देखील अगदी पटकन शिजतात आणि वांग्यांना आतपर्यंत मीठ लागल्यामुळे त्याची चव पण अगदी खूप छान लागते. तर आता बघा, साधारणपणे हे 30 ते 40% आपण हे वांगे ते छानपैकी शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता वांग्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि आकार पण बघा अगदी थोडासा बदललेला आहे. असा छान मस्तपैकी हे वांगात आपण तेल आणि मिठामध्ये चांगलं भाजून घेतलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच बघा एका दुसऱ्या कढईमध्ये मी 1 ते 1.5 मोठा चमचा मी तेल घालून घेते. तुमची वांगी किती आहेत ह्यावर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा म्हणजे जिरे घालून घेतलेत. जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक साईजचे कांदे चिरून घेतले होते. तर ते बघा आता आपण कांदे तेलावरती हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत. बरेच जण आधी वेगवेगळ्या पद्धतीने देखील भरलेली वांगी करत असतीलही. मीही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची वांगी दाखवलेत, पण आजची रेसिपी थोडी वेगळी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बघा, कांदा हलकासा असा गुलाबी रंगावरती आलेला आहे. तर ह्यामध्ये बघा मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तर तो घातलाय आणि हा पण आता आपण चांगलासा परतवून घेणार आहोत. टोमॅटोला थोडासा कच्चापणा आणि आंबटपणा असतो तो जायला हवा म्हणून बघा मी अगदी पाव चमचा इथं मी मीठ घातले. आता मिठाचा वापर करताना थोडं जपून करायचा, कारण आपण वांगी भाजताना पण मीठ घातलं होतं आणि त्याबरोबर आता टोमॅटोला ते थोडंसं मीठ घातलेलं आहे.
आता बघा मिठामुळे हे टोमॅटो अगदी पटकन असे मऊ पडलेले आहेत, त्याचा कच्चापणा पण गेलेला आहे आणि टोमॅटो अगदी छान असे मस्त मऊ पण पडलेत। तर गॅस मध्यम करूयात आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूयात। मसाले घालते वेळी नेहमी गॅस मध्यम ठेवायचा। आता पाव चमचा हळदपूड घातले, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले, 1 चमचा इथं बघा मी धनेपूड वापरले। हे मसाले आपण पटापट मिक्स करून घेणार आहोत। मसाले जळणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची। मसाले जर असं वाटलं की थोडासा गॅस बारीक करायचा आणि थोडासा पाण्याचा हबकारा मारायचा। आता बघा मसाला 2 मिनिटं परतून झाले की आपण मगाशी वाटून घेतलेलं जे काही हिरवं वाटण होतं, आलं लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं, ते संपूर्ण वाटण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पटापट चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत। ह्या वाटणामुळं देखील या भाजीला खूप छान चव येते। नेहमीचीच भरलेली वांगे पण करतो, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीनं ही वांगी नक्की ट्राय करून बघा। मला खात्री आहे तुम्ही 1 भाकरी खात असाल तर नक्की सलशी 2 भाकरी खाल, पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी मस्त भाजी आहे। तर हा मसाला मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा। सगळे जिन्नस जरी आपण भाजून घेतले असते तरी पुन्हा देखील आता आपण हे सगळं 2 मिनिटं परतवून घेतलं। आता बघा कडेनं मस्तपैकी ह्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। हा मसाला देखील चांगलासा परतला गेलेला आहे। थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून आपण ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी देखील ह्यामध्ये ॲड करून घेतलं, जेणेकरून थोडीशी दाटसर अशी ग्रेव्ही येईल। खूप घट्ट जर ग्रेव्ही झाली तर ती खाता येत नाही, त्यामुळे हे पुन्हा बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं। ग्रेव्हीचं टेक्स्चर पण बघा अगदी परफेक्ट असं हे टेक्स्चर आलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मगाशी तेल आणि मिठामध्ये परतून घेतलेली संपूर्ण वांगी घालून घेणार आहोत। आता वांगी आपण मगाशीच 30 ते 40% शिजवून घेतली होती आणि ह्या ग्रेव्हीमध्ये राहिलेली सगळी वांगी आपण शिजवून घेतोय आणि हा जो काही मसाला आहे तो अशा पद्धतीने वरच्या बाजूने वांग्याला घालून घ्यायचा। जशी वांगी शिजत जातील तसं हा मसाला पण अगदी आतपर्यंत जातो आणि त्यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते। वेगळी पद्धत असल्यामुळे थोडंसं वेगळंही वाटतं। अगदी पाहुणे घरी आले असेल तुम्ही अशी मस्त रेसिपी नक्कीच करू शकता, खूप छान लागते। आता बघा मी अगदी थोडंसं मीठ घातलंय, थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून तुम्ही टेस्ट घेऊन थोडंसं मीठ वापरा। जर मीठ खारट झालं तर तुमची भाजी खारवण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे आता बघा मी हे सगळं चांगलं असं परतवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटं ही वांगी शिजवून घेतली। 4 ते 5 मिनिटांमध्ये बघा वांगी अगदी आरामात शिजतात। जी काय राहिलेली वांगी होती ती पटकन शिजतात, कारण आता फारसा वेळ लागत नाही। अगदी मस्त हा मसाल्याचा खूप छान सुगंध येतोय आणि वांग पण अगदी मस्तपैकी मऊ झालेलं आहे। अगदी परफेक्ट अशा पद्धतीने थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भरलेली वांग्याची भाजी आपली तयार आहे। तुम्हाला आजच्या ह्या वेगळ्या पद्धतीने केलेली भरलेल्या वांग्याची रेसिपी आवडली का? आणि जर आवडली असेल तर मला कमेंटमधून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। सगळ्यात शेवटी बघा त्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून ही गरमागरम भरलेली वांगी भाकरी चपाती रोटी पुलका नान किंवा भात कशासोबतही खाऊ शकता। भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।